विश्वात्माच्या कार्याने सुळकाई डोंगराच्या सौंदर्यात वाढ। विट्या शहरातील प्रामाणिकपणे सामाजिक काम करणाऱ्या विश्वात्मा सोशल असोसिएशनने आपला पर्यावरण संवर्धनाचा सातत्यपूर्ण वसा पुढे सुरू ठेवलाय। विट्याचे सौंदर्यपूर्ण ठिकाण असणाऱ्या सुळकाई डोंगर परिसरात 250 रोपांचे वृक्षारोपण करून आदर्शवत कामगिरी केली आहे। सामाजिक कार्याच्या 23व्या वर्षाची दमदार सुरुवात केली आहे। पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत विश्वात्मा सोशल असोसिएशनने सुळकाई डोंगराच्या वन विभाग परिसरात 250 रोपांचे वृक्षारोपण केले आहे। समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडविणारा या उपक्रमातून संस्थेने आपले सामाजिक कर्तव्य बजावले। वाढते प्रदूषण, हवामानातील बदल, वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे। याच भावनेतून विश्वात्मा सोशल असोसिएशन गेली 23 वर्षे सातत्याने पर्यावरण संवर्धनाचे कार्य विटा पंचक्रोशीत करत आहे। यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला। केवळ रोपे लावणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून भविष्यात ही रोपे मोठी झाडे होऊन परिसर अधिक हिरवाईने नटावा आणि येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळावे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। पर्यावरण रक्षण हे आपले कर्तव्य आहे असे समजून कार्यरत असणाऱ्या विश्वात्मा सोशल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर माणाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या वृक्षारोपण मोहिमेत डॉक्टर स्नेहा कदम, नितांत तांबडे, डॉक्टर रामचंद्र कुंभार, डॉक्टर स्वाती शिंदे पवार, हेमंत कांबळे, सतीश गायकवाड, डॉक्टर विकी देशमुख, संभाजी पाटील, ऋषिकेश तांबडे, अपूर्व तांबडे, अभिजित कांबळे, सोमनाथ सूर्यवंशी, सोहिल होनवाड, सारिका सावंत, प्रिया कदम, ऋत्विका लोंडे, गजानन बाबर, कुलदीप रोकडे आणि शुभम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। विश्वात्मा संस्था पर्यावरण संरक्षण, आरोग्य, शिक्षण आणि लोककल्याणाच्या विविध क्षेत्रात सातत्याने कार्य करत आली आहे। आज लावलेले एक रोप म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवीगार भेट या भावनेतून झालेला हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरलाय। 250 रोपांच्या माध्यमातून सुळकाई डोंगर परिसरात निर्माण होणारा हा हिरवा ठेवा पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे। विश्वात्मा असोसिएशनने आजवर सुळकाई डोंगर, रेवणगाव, भांबर्डे, देवनगर, बल्लवडी, रामापूर, घोटी, बुद्रुक, भिकवडी येथील दावन मलिक दर्गा परिसर, देवनगर, साळशिंगे रस्ता, विटा येथील अनेक भाग अशा अनेक भागात वृक्षारोपण केले आहे। रेणावी घाटात पर्यावरण रक्षणाचे फलक लावले आहेत। संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आणि शाळांना हिरवाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते। विटा परिसरात बीजारोपण, फांद्यारोपण करून गेली 23 वर्षे निसर्गाच्या प्रती असलेली आपली मैत्री संस्थेचे सदस्य जोपासत आहेत। पावसाळ्यात संस्थेतर्फे 500 वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प केला आहे। या उपक्रमात पर्यावरण प्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा।